नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हा आठवडा आपल्यासाठी खूप खास ठरणार आहे. ग्रहांची हालचाल, नक्षत्रांचे बदल आणि तुमच्या राशीसाठी येणारे नवे योग हे सगळं तुमचं जीवन बदलू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या आठवड्यात तुमचं भविष्य काय सांगतं आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगायला हवी. त्यामुळे थोडं लक्ष द्या आणि चला या आठवड्याच्या राशीफळावर एक नजर टाकूया. मेष साप्ताहिक राशीफळ, ऊर्जेने भरलेला आणि संधींनी गजबजलेला आठवडा. मेष राशीच्या लोकांनो, या आठवड्यात बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात विराजमान आहेत आणि त्यामुळे तुमचं जीवन नव्या प्रकाशाने उजळून निघेल. तुमचं उत्तम आरोग्य तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि जे लोक तुमच्याबद्दल चुकीच्या कल्पना करत होते त्यांना तुम्ही खोडून काढाल. तुमचं आरोग्य खरंच एवढं चांगलं कसं, असा प्रश्न अनेकजण विचारतील. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले दिसाल, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्याचा मोह होईल. तुमच्या तेजस्वी आणि सक्रिय विचारसरणीमुळे तुम्ही कठीण वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज आत्मसात कराल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा खूप सकारात्मक आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. अचानक मिळालेल्या आर्थिक लाभामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. या सुधारलेल्या परिस्थितीचा फायदा घेत तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी कराल. ही खरेदी केवळ गरजेपुरतीच नसेल तर तुमच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणारी ठरेल. त्यामुळे तुम्ही सुखसोयींमध्ये वृद्धी करताना आनंदाने चमकताना दिसाल. कुटुंब आणि नातेवाईकांसाठी हा काळ खूप विशेष ठरणार आहे. शनी तुमच्या 11व्या भावात असल्याने नातेवाईकांकडे जाण्याचा योग येईल. धकाधकीच्या जीवनात हा वेळ तुम्हाला थोडासा विरंगुळा देईल. कुटुंबासोबत वेळ घालवून तुम्ही त्यांना आनंदी करू शकता. त्यांची काळजी घ्या, त्यांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल आणि त्यांच्या मनात कोणत्याही तक्रारीला जागा राहणार नाही याची काळजी घ्या. घरातल्या आनंदी वातावरणाचा तुम्हालाही फायदा होईल. पण कामाच्या बाबतीत थोडं सतर्क राहा. तुम्ही इतके घाईत असाल की महत्त्वाचं काम पूर्ण झाल्याचं तपासायचं विसरून जाल. तुमच्या वरिष्ठांना कागदपत्र सादर करण्याआधी त्यांची नीट तपासणी करा. चुकीचं सादरीकरण टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या. शैक्षणिक किंवा वैयक्तिक विकासासाठीही हा आठवडा फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल, पण काळजी करू नका. आठवड्याच्या मध्यापासून तुम्हाला यशाची चव चाखता येईल. तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्यासारखं वाटेल. इंटरनेटचा योग्य वापर करून ज्ञानवृद्धी करा. नवनवीन विषय समजून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला पुढील वाटचालीसाठी फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, नवीन अनुभव मिळतील आणि आयुष्याला एका सकारात्मक वळणावर नेण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल. तुमच्या जोशामुळे तुम्ही केवळ स्वतःच नाही तर इतरांनाही प्रेरित कराल. मेष राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवेल, नवीन ऊर्जा देईल आणि आयुष्याच्या प्रत्येक पैलूत आनंद निर्माण करेल. पुढे जा, चमका आणि या आठवड्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. वृषभ साप्ताहिक राशीफळ, यश, उत्साह आणि सावधतेचा संतुलित आठवडा. वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात नकारात्मकता तुमच्यावर कधीही हावी होऊ देऊ नका. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी वेळ द्या, चांगल्या आरामाची योजना करा आणि मन शांतीसाठी प्रयत्न करा. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 10व्या भावात उपस्थित असल्याने तुमच्यात सकारात्मक बदल होतील. तुम्ही रचनात्मक विचार करू शकाल आणि तुमच्या आरोग्यासोबतच कार्यक्षमताही सुधारेल. हा आत्मविश्वास तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेल, ज्यामुळे तुमचं भवितव्य उज्ज्वल होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा थोडा सावधगिरीने वागण्याचा सल्ला देतो. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कर्ज मागणाऱ्या मित्र किंवा नातेवाईकांपासून थोडं लांब राहा. माझं मदत करणं त्यांच्यासाठी योग्य असेल का, असा विचार जरूर करा. यावेळी कर्जाऊ पैसे देणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना दोनदा विचार करा. कुटुंबियांसाठी हा काळ खूप आनंददायी ठरेल. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात असल्याने कुटुंबातील सदस्य तुम्हाला आनंदी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. त्यांच्या प्रेमळ प्रयत्नांमुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि उत्साही राहील. तुम्हीही त्यांच्यासोबत वेळ घालवून आणि त्यांना आधार देऊन वातावरण अधिक सौहार्दपूर्ण बनवाल. कामाच्या ठिकाणी मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमधील गॉसिप किंवा राजकारणात सहभागी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की हे निरुपद्रवी आहे, पण अशा गोष्टींमध्ये गुंतलात तर तुमच्या प्रतिमेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि इतर गोष्टी टाळा. शिक्षणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा आठवडा यशाचा संकेत देतो.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या परिणामांची आशा आहे. कुटुंबीय आणि शिक्षकांचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल. तुम्हाला एखादं महत्त्वाचं पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात मिळेल, जी तुमचं मार्गदर्शन करेल. या आठवड्यात स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, नकारात्मकता दूर ठेवा आणि प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगा. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगतीसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला, पुढे जा, यशाचं स्वप्न साकार करा आणि आनंदी राहा. मिथुन साप्ताहिक राशीफळ. या आठवड्यात संयम, संधी आणि यशाचा संगम. मिथुन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या 10व्या भावात चंद्र उपस्थित असल्याने काही गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम, दारूसारख्या सवयींपासून दूर राहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. का, विचार करताय? कारण यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होईल आणि त्याचा थेट फटका तुमच्या आरोग्यावर पडू शकतो. विश्रांतीची कमतरता तुम्हाला अस्वस्थ आणि चिडचिड करू शकते, त्यामुळे स्वतःसाठी ही काळजी जरूर घ्या. समाजातील मान्यवर व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल आणि हे संवाद तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतील. तुमच्या 9व्या भावात शनी उपस्थित असल्यामुळे विविध अनुभवांमुळे तुम्हाला नवीन योजनांची आखणी आणि रणनीती तयार करण्याचा विचार सुचेल. यामुळे तुमची भविष्यकालीन आर्थिक गुंतवणूक अधिक चोख होईल आणि तुम्ही हुशारीने निर्णय घेऊ शकाल. घरगुती कामांच्या बाबतीत थोडं कठीण असू शकतं. बरेच जातक भांडी धुणं, कपडे धुण्यासारख्या कामांत अडकलेले दिसतील, ज्यामुळे कधी-कधी कंटाळवाणं वाटेल. पण हे लक्षात ठेवा, आपल्या वेळेचा सदुपयोग करणं हा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा उत्तम उपाय आहे. अन्यथा, कामांमुळे येणारा ताण तुमच्या स्वभावातही असभ्यता निर्माण करू शकतो आणि तुम्हाला अनावश्यक त्रास होऊ शकतो. कार्यस्थळावर मात्र हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही आपल्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांबरोबरच्या पूर्वीच्या वादांवर पाणी सोडून चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं काम नक्कीच ओळखलं जाईल. तुमची प्रतिमा उंचावेल आणि भविष्यात वेतनवाढीची शक्यता दार ठोठावेल. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः हॉस्टेल किंवा बोर्डिंग शाळेत राहणाऱ्यांसाठी ही वेळ मेहनतीची आहे. तुमच्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि विदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ संकेत देतो. आठवड्याच्या मध्यानंतर तुम्हाला जवळच्या नातेवाईकांकडून विदेशी कॉलेज किंवा शाळेत प्रवेश मिळाल्याची गोड वार्ता कानी पडू शकते. मिथुन जातकांनो, हा आठवडा संयम राखण्यासाठी, नवीन योजना आखण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्तम आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मकतेपासून दूर राहा आणि आनंदी राहा. या आठवड्यात संधी तुमच्या दारात येऊन थांबेल, फक्त तुम्हाला ती ओळखून पुढे जायचं आहे. कर्क साप्ताहिक राशीफळ. या आठवड्यात संधी, आव्हाने आणि उत्साहाचा मेळ. कर्क राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. विशेषतः भाग्य तुमच्या पाठीशी असल्याने तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. थोडेसे प्रयत्नही तुम्हाला उत्तम परिणाम देतील. मात्र लक्षात ठेवा की नियमित आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आलस्य टाळा, कारण आरोग्य टिकवण्यासाठी थोडा शिस्तबद्धपणा नेहमीच फायद्याचा ठरतो. तुमच्या चंद्र राशीपासून राहू 9व्या भावात असण्यामुळे आर्थिक क्षेत्रात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. काही अडकलेली प्रकरणं आणि अनपेक्षित खर्च तुमच्या मनस्थितीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना शांत राहा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही काही खर्च टाळू शकलात तर अस्वस्थता दूर राहील आणि मनःशांती लाभेल. या आठवड्यात वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या अडचणीत असाल तर मदत मागायला कचरू नका, पण त्याचवेळी इतरांकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. इतर लोक आपल्याला मदत करू शकतात, पण त्यांच्या मदतीवर पूर्ण अवलंबून राहणं टाळा. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि निर्णय घेताना स्वतःला आत्मविश्वासानं सामोरं जाण्याची संधी द्या. बृहस्पती तुमच्या 11व्या भावात विराजमान असल्यामुळे हा आठवडा करिअरच्या बाबतीत तुम्हाला खूप शुभ फल देणार आहे. तुम्हाला परदेशगमनाची किंवा परदेशाशी संबंधित काम करण्याची संधी मिळू शकते. या अनुभवातून तुम्ही नवीन कौशल्य आत्मसात करू शकाल, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासात अधिक लक्ष द्या आणि आपला वेळ नीट व्यवस्थापित करा. मात्र आरोग्याचं भान ठेवा. अभ्यास करताना थोडा वेळ विश्रांतीसाठीही राखून ठेवा. लहान आजार किंवा थकवा यामुळे अभ्यासात अडथळा निर्माण होऊ शकतो.
यासाठी पोषक आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. कर्क राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमचं जीवन एक वेगळं वळण घेणार आहे. संधी मिळतील, आव्हानंही येतील, पण स्वतःवरचा विश्वास आणि शांत मनाने निर्णय घेणं हेच यशाचं खरं रहस्य ठरेल. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आनंद घ्या. स्वतःला ताजंतवानं ठेवा आणि पुढे चालत राहा. सिंह साप्ताहिक राशीफळ, बदलांची सुरुवात, नवीन शक्यता आणि तुम्हाला पुढे नेणाऱ्या संधी. सिंह राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चांगलं आरोग्य हवं असेल तर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं अनिवार्य ठरेल. आहारात पालेभाज्या, फळं आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा. शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने वाढण्यासाठी हा बदल आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, विनाकारण खर्चाच्या सवयींना आवर घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या आठवड्यात तुम्ही काही अनावश्यक वस्तू विकत घेण्याचा विचार करू शकता, पण थांबा. त्या वस्तूंचा खरोखरच उपयोग होणार आहे का? कदाचित तुमच्याकडे आधीच अशा वस्तू असतील ज्यांचा तुम्ही अजून योग्य वापर केलेला नाही. त्यामुळे शहाणपणाने निर्णय घ्या आणि गरजेच्या गोष्टींवरच खर्च करा. तुमचा खोडकर, मनमिळाऊ स्वभाव या आठवड्यात घरात आनंद आणेल. कुटुंबियांसोबतच्या तुमच्या गमती-जमती घराचं वातावरण उत्साहाने भरून टाकतील. शिवाय, या आठवड्यात एक विशेष संध्याकाळ तुमच्या मित्रांबरोबर घरी साजरी होऊ शकते. गप्पा, हसणं, खिदळणं आणि आठवणींनी भरलेला हा क्षण तुम्हाला नक्कीच आनंदी करेल. तुमच्या चंद्र राशीपासून शनी 7व्या भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी संयम राखणं खूप गरजेचं आहे. विशेषतः विपरीत लिंगाच्या व्यक्तीकडे तुमचं मन आकृष्ट होऊ शकतं, पण हे टाळणं महत्त्वाचं ठरेल. भावनांच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय तुमचं नुसतं व्यक्तिमत्वच नाही तर प्रतिमाही खराब करू शकतो. असा काहीही करू नका ज्यामुळे नंतर पश्चात्ताप होईल. शांत राहा आणि स्वतःला नियंत्रित ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष शुभ आहे. तुमच्या शैक्षणिक प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल. कमी मेहनत घेऊनही तुम्हाला उत्तम गुण मिळू शकतात, पण याचा अर्थ तुम्ही प्रयत्न सोडायचे नाहीत. यशाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित ठेवा. सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, हा आठवडा तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि तुमचं भविष्य घडवण्यासाठी पाऊल उचलण्याची संधी देतो. स्वतःची काळजी घ्या, योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण जपून जगा. कन्या साप्ताहिक राशीफळ, तुमचं भविष्य उज्ज्वल होतंय. कन्या राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमचं आरोग्य नेहमीपेक्षा खूपच चांगलं राहील. आनंदाने आणि ऊर्जेने भरलेला हा काळ तुम्हाला नव्या संधींची दारं उघडून देईल. जर तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त होता, तर बृहस्पतीच्या कृपेने तुम्हाला या समस्येतून सुटका मिळण्याची शक्यता आहे. हे आरोग्यदायी क्षण तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणतील. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत हा आठवडा खूपच महत्त्वाचा ठरू शकतो. जुन्या अडचणी दूर होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचे काही मोठे निर्णय घेऊ शकाल. धनप्राप्तीची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे विचार करा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. घरातल्या वातावरणात काही बदल करायचे असल्यास इतर सदस्यांचं मत जाणून घेणं अत्यावश्यक ठरेल. तुम्ही कुटुंबासाठी जे काही निर्णय घेणार आहात ते त्यांना पटतील याची खात्री करा. अन्यथा तुमच्या चांगल्या उद्दिष्टांवर गैरसमजाचं वादळ उठू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य आणि मेहनत शत्रूंना पुरून उरेल. विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या प्रयत्नांवर तुम्ही तुमच्या हुशारीनं पाणी फिरवाल. या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचं कार्यक्षेत्र उजळून निघेल आणि तुम्ही प्रत्येक अडथळा पार करत यशाचं शिखर गाठाल. शिक्षणाच्या क्षेत्रातही तुम्हाला प्रगतीची दालने खुली होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी हा कालखंड शुभ ठरेल. तुम्हाला हवी असलेली संधी मिळेल आणि हा काळ तुमचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही अभ्यासात आणखी चांगली प्रगती कराल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. कन्या राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल, जे तुमचं जीवन एका सकारात्मक दिशेने पुढे नेईल. निर्णय शांतपणे घ्या, घरातील वातावरण जपून ठेवा आणि प्रत्येक संधीचं सोनं करा. तूळ साप्ताहिक राशीफळ, एक सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलन राखा. तूळ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. बृहस्पतीच्या 8व्या भावातील स्थितीमुळे सामाजिक कार्यक्रमांपेक्षा तुम्ही तुमच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित कराल. नियमित फिरायला जाणं, घरगुती आहार घेणं आणि निरोगी सवयी अंगीकारणं तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत ठेवेल.
आर्थिक बाबतीत हा आठवडा छोट्या गुंतवणुकांसाठी अनुकूल ठरेल. मात्र मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून सावध राहा. जर मोठ्या गुंतवणुकीचा विचार असेल तर अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चुकांपासून वाचाल आणि फायदेशीर निर्णय घेऊ शकाल. धर्म आणि अध्यात्म या क्षेत्रांत तुमचं मन गुंतलेलं दिसेल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता. या क्रियाकलापांमुळे घरातील वातावरण आनंदी आणि शांत होईल. याशिवाय तुम्हाला अंतःशांतीचा अनुभव येईल आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत मात्र थोडं सावध राहणं गरजेचं आहे. या काळात वैयक्तिक नातेसंबंध संवेदनशील आणि नाजूक असतील. त्यामुळे संवाद साधताना आणि निर्णय घेताना सावधानता बाळगा. कोणताही वाद टाळण्यासाठी तुमच्या स्वभावात लवचिकता आणा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. कार्यस्थळी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचं काम अपेक्षेनुसार पूर्ण न झाल्याने वरिष्ठ अधिकारी आणि बॉस नाराज होऊ शकतात. हे तुमचं मनोबल कमी करू शकतं, पण या नकारात्मकतेला तुम्ही हार मानू नका. तुमच्या मेहनतीत सातत्य ठेवा, कारण तुमचं भविष्य तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ज्यांना उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी संधी शोधायची आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा शुभ ठरू शकतो. एका चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ द्या आणि प्रत्येक प्रश्नाला आत्मविश्वासाने उत्तर द्या. ही संधी गमावू नका. तूळ राशीच्या जातकांनो, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनेक गोष्टींची जाण आणि आत्मविश्लेषणाची संधी मिळेल. संतुलन राखा, प्रयत्न करत राहा आणि सर्व अडथळ्यांवर मात करून पुढे जा. वृश्चिक साप्ताहिक राशीफळ. विश्रांती घ्या, सावध राहा आणि नवीन संधी स्वीकारा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. राहू 5व्या भावात असल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडे थकलेले असाल. त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि ताणतणाव कमी करण्यासाठी मनोरंजनात्मक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा. विश्रांतीमुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल आणि नवीन ऊर्जेसह पुढील कामांसाठी तयार व्हाल. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला शिस्तबद्ध वागण्याचा सल्ला देतो. दुसऱ्यांसमोर अधिक खर्च करण्याच्या सवयीमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. हे टाळा आणि तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन केल्यास तुम्ही धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल. घरगुती बाबतीत कोणत्याही वादविवादापासून लांब राहणं गरजेचं आहे. तुम्ही वादात अडकण्यापेक्षा शांतपणे आणि सकारात्मक चर्चेने समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुमची प्रतिमा इतरांच्या समोर अधिक चांगली राहील. शनीच्या 4थ्या भावातील उपस्थितीमुळे तुमची इच्छाशक्ती या आठवड्यात अधिक प्रबळ होईल. याचा उपयोग तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उपलब्धी मिळवण्यासाठी करू शकता. नोकरीसाठी हा काळ विशेषतः शुभ ठरेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर प्रगतीच्या दिशेने जाईल. विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दिशेने प्रयत्न करताना तुमचं धैर्य आणि लक्ष केंद्रित ठेवा. ताणतणाव टाळण्यासाठी योग्य प्रमाणात विश्रांती घ्या. खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि फक्त गरजेपुरतं खर्च करा. वादविवादांपासून दूर राहा आणि संवाद साधून समस्या सोडवा. नवीन संधींचं स्वागत करा आणि मेहनतीत सातत्य ठेवा. हा आठवडा तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची, विचार करण्याची आणि नवीन उमेदीने पुढे जाण्याची संधी देईल. धनु साप्ताहिक राशीफळ. आरोग्य, आर्थिक निर्णय आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचा काळ. या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सकाळची सुरुवात कसरत आणि योगाने करा, कारण हे बदल तुम्हाला दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. नियमित व्यायाम तुमच्या शरीरासोबतच मनालाही ताजेतवाने करेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला काही गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळणार नाही, पण हा लाभ तुम्हाला समाधान देईल. शनीच्या 3ऱ्या भावातील उपस्थितीमुळे तुम्ही योग्य नियोजन केल्यास तुमचं आर्थिक स्थैर्य वाढवू शकता. भविष्यातील यशासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या आणि संयम ठेवा. घरगुती आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. घरातील सदस्यांशी संवाद साधून आणि शांतपणे निर्णय घेऊन तुम्ही या समस्यांवर मात करू शकता. बाहेरील लोक तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सकारात्मक राहणं महत्त्वाचं आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला नवीन अडथळ्यांना सामोरे जावं लागू शकतं, पण या अनुभवांमधून तुम्ही खूप काही शिकाल. हे शिक्षण भविष्यात तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि यश देईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही शिक्षणात अधिक लक्ष केंद्रित करून चांगले परिणाम मिळवू शकता.
या वेळेचा उपयोग नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करा. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना शहाणपणाने निर्णय घ्या. कुटुंबियांशी संवाद साधा आणि घरगुती समस्यांवर तोडगा काढा. आव्हानांचा सकारात्मकतेने सामना करा आणि अनुभवांमधून शिकत राहा. हा आठवडा तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी देईल. मकर साप्ताहिक राशीफळ. एक संघर्ष, एक विजय. या आठवड्यात तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या होऊ शकतात आणि तुमचं लक्ष जर त्वरित यावर न गेलं तर त्याचे परिणाम तुमच्यासाठी गंभीर ठरू शकतात. विशेषतः डोळे, कान आणि नाक यांची काळजी घ्या. तुम्हाला या भागांमध्ये काही संक्रमण होण्याची शक्यता आहे. एक छोटा मुद्दा मोठा होऊ शकतो, म्हणून ताबडतोब सावध राहा. तुमच्या आरोग्याची आणि शारीरिक क्षमतेची योग्य काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 5व्या भावात असल्याने या आठवड्यात तुमचं ध्येय अधिक स्पष्ट होईल आणि तुम्हाला साक्षात्कार होईल की अक्कल लावून आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे खरंच फायद्याचं ठरते. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या पैशाचं योग्यरित्या नियोजन करण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊ इच्छिता. पण यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही योग्य मार्गदर्शनासाठी अनुभवी व्यक्तींची मदत घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी नक्कीच येतील, पण त्या घ्या तरच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. आता कुटुंब आणि घरातील वातावरणावर विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुमच्यात थोडासा संयम आणि धैर्य कमी दिसू शकतो. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा सहकारी तुमच्या वागण्यामुळे दुःखी होऊ शकतात. तुम्ही अधिक चांगली गोष्टी करत असताना तुमचा अहंकार वाढू नका. हळूहळू तुमचे वागणे तुमच्या जवळच्या लोकांमध्ये दुरावा निर्माण करू शकते. तुम्हाला कोणतीही चूक न करता अधिक सावध आणि संवेदनशील राहायचं आहे. हे तुमच्या व्यक्तिगत आणि कुटुंबातील नात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. करिअरमध्ये तुमचं लक्ष अधिक यशावर असताना तुम्ही थोडं अधिक अहंकारी होऊ शकता. तुमच्या कार्यस्थळी तुमचा आत्मविश्वास जर ताण जाऊ लागला तर तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना चुकत त्रास देऊ शकता. होय, तुम्ही कार्यक्षेत्रात चांगले परिणाम साधू इच्छिता, पण इतरांच्या भावनांची आणि कष्टांची देखील काळजी घ्या. तुमच्या कार्यसहकाऱ्यांना सहकार्याचे आणि आदराचे वागणं मिळालं पाहिजे. यासाठी तुमच्या मनोबलावर नियंत्रण ठेवा. तुमच्या कार्यक्षेत्रात अधिक अपेक्षा ठेवू नका. इतरांच्या कामाचा आदर करा आणि स्वतःच्या कामाच्या प्रतीकात अधिक यश मिळवा. आणखी एक चांगली गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एक खूपच फायदेशीर काळ ठरू शकतो. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला इतरांच्या तुलनेत अधिक चांगले गुण मिळवायला मदत होईल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अति मेहनत घ्यावी लागेल, पण तुम्हाला योग्य दिशा आणि फोकस ठेवून कमी वेळात अधिक उत्तम परिणाम साधता येतील. म्हणून तुमचं लक्ष आणि समर्पण गाठून यश तुमच्या दारात येईल. तुम्हाला या आठवड्यात एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर विचार करण्याची आवश्यकता असू शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने करा. तुमचं विचारशक्ती आणि समजदारीचा उत्तम उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा घेऊ शकता. हे आठवड्याचं ध्येय असं ठेवा, स्वसंयम, एकाग्रता आणि सावधगिरीने जीवनाच्या प्रत्येक पैलूवर विजय मिळवायचा आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन कुटुंब आणि कार्यस्थळावर योग्य संतुलन राखा. आणि हो, विद्यार्थ्यांसाठी एक मोठा संदेश, मेहनत करा. यश तुमचं आहे. म्हणजेच या आठवड्यात प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे समजून हळूहळू पुढे जा आणि तुम्ही आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. कुंभ साप्ताहिक राशीफळ. या आठवड्यात काय बदलणार आहे? कुंभ राशीच्या लोकांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी एक ताजगी घेऊन येतो. बृहस्पती तुमच्या 4थ्या भावात असताना या सप्ताहात तुमच्या आरोग्याची स्थिती खूप चांगली राहू शकते. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं पालन करणारं वातावरण तुम्हाला प्रगती मिळवून देईल. या काळात तुम्ही तुमच्या कार्यांना एका प्रचंड ऊर्जेने हाताळणार आहात आणि प्रत्येक गोष्टीला तुमच्या पूर्ण ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं होईल आणि तुम्ही त्याचा आनंद घेत जाल. पण आणि हो, काही प्रलंबित आजारांपासून मुक्ती मिळवण्याच्या आशेचा एक नवा आरंभ होईल. जर तुम्हाला काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला असेल तर यावेळी तुमच्या आरोग्यात मोठा सुधार होईल. तो मार्गदर्शन आणि उपाय जो तुम्ही शोधत होतात तो तुमच्यासमोर उभा राहील. पण हे सर्व फक्त शरीरासाठीच नाही, तुमच्या मनासाठीही आहे. जर तुम्ही आर्थिक व्यवस्थापनात कुठेतरी असमर्थ आहात तर या आठवड्यात तुम्हाला एक जाणीव होईल की पैशांचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे.
राहू तुमच्या दुसऱ्या भावात असल्याने तुम्हाला त्या पैशाच्या वास्तविक मूल्याची जाणीव होईल आणि तुम्ही शाळेतील त्या जबाबदार व्यक्तीप्रमाणे आपल्या खर्चावर लगाम लावण्याचा प्रयत्न कराल. याचं एक मोठं कारण हे आहे की जे लोक आतापर्यंत पैसे उडवायला आवडायचे ते आता आर्थिक अडचणीत सापडू शकतात. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो कारण तुम्हाला खूप खर्च करावा लागेल. घरगुती खरेदी किंवा अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याची प्रवृत्ती तुम्हाला असू शकते, पण त्याच्या परिणामी तुम्हाला कुटुंबामध्ये प्रतिष्ठेवर किंवा मानधनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावेळी सावध राहा आणि तुमच्या खर्चाला योग्य नियमन करा. कुटुंबात तुम्ही आपली प्रतिष्ठा कशी राखू शकता यावर लक्ष केंद्रित करा. हे आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत रोमॅन्टिकतेचा एक वेगळा रंग दिसू शकतो. तुमच्या जोडीदाराशी जास्त काळजी घेणं, एकमेकांची मदत करणं, हे तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. प्रेमाच्या किंवा नात्यांच्या संदर्भात एक चांगला आणि सकारात्मक बदल तुम्ही पाहू शकता, म्हणून प्रेमाच्या गोष्टींना तुम्ही अधिक वेळ देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही जीवनाच्या काही बाबतीत परिश्रम आणि नशिबाचा विचार करायला लागता, तेव्हा या आठवड्यात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकता येईल. आम्ही खूप वेळा नशिबावर अधिक अवलंबून राहतो, पण जीवनातील मोठ्या संधी घेण्यासाठी तुम्हाला सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी तुमच्यासाठी सहज घडत नाहीत, त्यासाठी कष्ट आणि प्रयत्नांची आवश्यकता असते. म्हणून करिअरमध्ये तुम्हाला जे साध्य करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला केवळ नशिबावर आश्रित होण्याची आवश्यकता नाही. या आठवड्यात तुम्ही तुमच्या लक्ष केंद्रित करा आणि नव्या संधी शोधा. आणि विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात तुम्हाला काही खास गोष्ट शिकायला मिळू शकते. तुम्हाला आपल्या मित्रांसोबत किंवा जवळच्या लोकांसोबत एक छोटं ट्रिप प्लॅन करण्याचा विचार असू शकतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं शिक्षण प्राधान्य असलं पाहिजे. अपूर्ण असलेल्या अभ्यासाच्या कामांना पूर्ण करणे आवश्यक आहे. केवळ ट्रिपला जाण्याच्या आधी तुम्ही शिक्षणातील लहान मोठ्या गोष्टी पूर्ण करून स्वतःला प्रोत्साहित करा. तुमच्या मेहनतीच्या फळांचा स्वाद चाखण्यासाठी आधी तुमचं काम पूर्ण करा. एकूणच या आठवड्यात तुम्हाला समजेल की तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. आरोग्य, पैसा, प्रेम आणि करिअर सर्वच गोष्टींमध्ये एक धैर्यशील आणि सुयोग्य दृष्टी ठेवा. सावध रहा, पण मनापासून धाडस करा आणि जे तुम्ही साध्य करू इच्छिता त्यासाठी प्रत्येक पावलावर पूर्ण विश्वास ठेवा. मीन साप्ताहिक राशीफळ. तुमचा आठवडा कसा असेल? मीन राशीच्या लोकांनो, येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप चेंजेस घेऊन येत आहे. काही गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुमचं मानसिक सुख थोडं हलकं होईल. तुम्ही मित्र किंवा सहकाऱ्यांशी काही अडचणींना सामोरं जाल, कारण त्यांचं वर्तन तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकतं. कदाचित तुम्हाला त्यांच्या स्वार्थी वर्तनामुळे वेगळं वाटेल, पण त्यातून बाहेर पडायला तुम्हाला एक खास धोरण ठरवायला हवं. तुमचं शांत मनच तुम्हाला या सर्वांवर मात करण्यासाठी मदत करेल. पण तुमचं आरोग्यसुद्धा तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देईल, विशेषतः वाहन चालवताना. तुम्हाला स्वतःला केंद्रित ठेवणं जरा कठीण होईल, म्हणून गाडी चालवताना जास्त सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमचं शारीरिक आणि मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला एकाग्र होण्यासाठी काही वेळ स्वतःसाठी घ्यायला हवा. तुमच्या चंद्र राशीपासून केतू तुमच्या 7व्या भावात असण्यामुळे तुमच्यासमोर पैशांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. हे आठवड्यात तुम्ही एक गोष्ट शिकाल, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत तुमचं खर्च जास्त होईल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला जरा विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, कारण अन्यथा तुम्ही खर्च वाढवून स्वतःला आर्थिक अडचणीमध्ये टाकू शकता. यावेळी एक उपाय म्हणून तुम्हाला आपल्या अतिरिक्त पैशांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना आपल्या पालकांना देऊ शकता. कारण या साप्ताहिक काळात जेव्हा तुम्हाला पैशाची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करायला सक्षम असाल. हा निर्णय तुम्हाला आगामी काळात मोठ्या आर्थिक संकटांपासून वाचवण्यास मदत करू शकतो. तुमच्या कौटुंबिक जीवनातही थोडीशी अडचण येऊ शकते, पण या आठवड्यात तुमच्या मनोबलाचा एक ताकद म्हणून तुम्ही इतरांचा विश्वास जिंकू शकता. तुमच्याकडे इतरांचे मन वळवण्याची क्षमता आहे, ते योग्य ठिकाणी वापरून तुम्ही कुटुंबियांसोबत शांतता राखू शकता. याच क्षणाला तुमचं सौम्य आणि सामंजस्यपूर्ण वर्तन तुम्हाला कठीण निर्णय घेणं सोपं करेल. हे जाणून तुम्ही इतरांवर कोणतेही निर्णय लादण्याऐवजी तुम्ही संवादातून त्यांना आपल्या दृष्टिकोनाचं महत्त्व सांगून एकत्रितपणे निर्णय घ्या. तुमच्या चंद्र राशीपासून शनी तुमच्या 12व्या भावात असण्यामुळे तुम्हाला या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि कौशल्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही आपल्या कामात योग्य वेळी प्रगती साधू शकणार नाही.
तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात काही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. याच कारणामुळे तुम्ही अनेक निर्णय घेण्यात अडचणीत येऊ शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कठीण परिश्रमानेच तुम्ही यश संपादन करू शकाल. विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात तुमच्यासाठी एक वेगळं आणि रोमांचक वातावरण असू शकतं. तुमचं शिक्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. या आठवड्यात तुम्ही मेहनत करू शकता आणि ती मेहनत तुम्हाला उत्तम यश मिळवून देईल. बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावर असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये उत्तम अंक मिळवून यश प्राप्त करू शकाल. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना यावेळी भाग्याची साथ मिळेल. मेहनत आणि भाग्याचा संगम तुमचं भविष्य उज्ज्वल करेल. एकंदर, या आठवड्यात तुम्ही आर्थिक निर्णय, कुटुंबियांसोबत सामंजस्यपूर्ण संवाद आणि करिअरमध्ये वाढीसाठी मेहनत करू शकता. तुमचं मानसिक संतुलन ठेवा, सावध राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही जितकं शांतपणे वागाल तितकं तुमचं जीवन अधिक सुखकर होईल.